जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा होत सुकृताची जोडी होत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा मनोन विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवी
देवीवर देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हेलो 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 लिखो करो हेलो 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 कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश 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 काला वाटो एक मेघ काला वाटो एक मेघ काला वाटो एक मेघ काला वाटो एक मेघ वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वा कोलिया ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादि वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटो एक मेघ काला वाटो एक मेघ वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे ओ मंडळी म्हणे वो मंडळी तुका म्हणे ओ मंडळी आम्ही बळे वीर गाडे आम्ही बळे वीर गाडे आम्ही बळे वीर गाडे आम्ही बळे वीर काला वाटो एक मे काला वाटो एक मेघा काला वाटो एक मे काला वाटो एक वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठोबार घुमाया विठोबार घुमाया कुमार कुमार विठोबार घुमाया कुमार कुमार विठोबार कुमार घुमाया विठोबार घुमाया कुमार कुमार विठोबार घुमाया कुमार विठोबार कुमार घुमाया कुमार कुमार विठोबार घुमाया कुमार कुमार विठोबार घुमाया कुमार कुमार चला
हॅलो. कंठी धरिला कृष्ण म्हणे, 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 अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश कालवातो एकमेका, कालवातो एकमेका, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश कालवतो एकमेका, कालवातो एकमेका, कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठी धरिला कृष्ण म्हणे, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश कालवातो एकमेका, कालवातो एकमेका, अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश कालवातो एकमेका, कालवातो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका
संभ्रम वैष्णवनिका 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 संभ्रम वैष्णवनिका आना वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका 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 संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कालावा तो एक कालावा
महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई संतान की जय विठाला 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 विठाल विठाल कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाघव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमः दो सारे चरणा संताची दोनरे चरणा संताचिया दोनरे चरणा त्यांच्या गर्भाने कडेचा विस्तार गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्री लांबुदाभं जगन्हित पाने मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कुंजनिद्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपां गंगा विशुद्धं नितमादस्वर्शं सरोवेष्टितं च वेदं पुण्यदानं तरादिस्थितं तं समाधिसमृतिं नमामि गंगागिरिगिरा शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 44वे ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ज्ञानेश्वरीच्या व्यासपीठ चालक अशोक महाराज ठेंग आणि विद्यार्थीगण कीर्तन हरिपाठ काकडा भजन सर्व भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ हनुमान मंदिर धनगरवाडी ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ महिला मंडळ सेवेकरी महिला मंडळ महिन्याच्या 30 किंवा 31 कारण कधी 30चा महिना असतो कधी 31चा असतो 30 तारखेला किंवा 30-31 तारखेला सेवेला येणार सेवेकरी महिला मंडळ ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ सप्ताहाचं 44वे वर्ष आहेत करूया थोडा वेळ सेवा 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे आणि आज सांगता आहे कल्याच्या कीर्तन परिसरातून आलेले पंचक्रोशीतून आलेले भक्तगण जे संजू भाऊ डोकचौळे या ठिकाणी उपस्थित आहेत कारण आबाने कधी कीर्तन सोडलं नाही तर आबा गेल्यानंतर आता ही आबाची असणारी परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे आबांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत विक्रम भाऊ डोकचौळे गीताराम भाऊ डोकचौळे ज्ञानेश्वर माऊली डोकचौळे उगले पटलं धन्यवाद
जोडीदार गेले तुमचे, बोलता बोलता सहज गेले, कळलंही नाही. तशी आबाची तब्येत खूप चांगली ठणठणीत होती, परंतु आता काय असेल शेवटी आयुष्य मृत्यूला काहीतरी कारण ठरत असतं. असो. विढाला 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 हो. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता काल्याचं कीर्तन. येते सकलापुस कृष्णस्त भगवान स्वयं. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्गसंहितेमध्ये सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णता. त्यामध्ये परिपूर्ण साक्षात तेन कृष्ण प्रकाशिता. या 6 प्रकारापैकी राम आणि कृष्ण अवतार. राम अवतार पूर्ण अवतार आहे. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम अवतार हा पूर्ण अवतार आहे, कृष्ण अवतार परिपूर्णता नाही. दोघांमध्ये काय फरक आहे? राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. राम अवतारात प्रत्येक ठिकाणी मर्यादा ओलांडायची नाही राम अवतारात. आणि कृष्ण अवतारात कुठंच मर्यादा नाही. दोघांमध्ये फरक आहे ना. कृष्ण अवतारामध्ये कुठेही मर्यादेचं पालन दिसत नाही आणि राम अवतारामध्ये मर्यादा उल्लंघून जायचं नाही. दोघांमध्ये हा फरक. राम अवतारामध्ये मर्यादा आहेत म्हणून राम अवतार पूर्ण आहे, परिपूर्णतम नाही. पण स्वातंत्र्य नाही, सामर्थ्य पण स्वातंत्र्य नाही. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तवणे दाविन नामा म्हणे. घटना अगोदर तयार आहेत आणि घटनेमध्ये घटना दुरुस्तीचा कलमच नाही. त्याच्यामुळे घटनेप्रमाणे चालायचंय, दुरुस्ती नाही, बदल नाही. जसं आधी वाल्मिकांनी लिहून ठेवलंय तसंच वागायचंय, मध्येच काही बदल नाही करता येणार. कृष्ण अवतार तसं नाही आहे. कृष्ण अवतार परिपूर्णपणे आहे. संपलिनाश षटपूर्णा यस्मिन् शब्दे महामुनो परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकाशिता. पुन्हा कृष्ण नामामध्ये 6 अक्षर आहेत. कृष्ण हे 2 अक्षर जरी आपल्याला वाटत असेल तरी याचा सूक्ष्म विचार केला तर 6 अक्षर मिळून कृष्ण शब्द निर्माण झालेला. क रू ष न अ आणि विसर्ग कृष्ण हे 6 अक्षर आहेत. क म्हणजे काय? ककार कमलकांता हा. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. ज्या परमात्म्याच्या नाभीपासून कमळ निर्माण झालं आणि ज्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ककार कमलकांता हा ब्रह्मदेवाचा बाप आहे. एकदा यशोदा गोपींना समजावून सांगते, गोपींनो हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता, याला धरू पाहता, याला धरू पाहता. कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैचा येईल हाता गे गोकुळच्या नारी. अग गोपींनो, हा कृष्ण कोणी साधारण बालक नसून हा ब्रह्मदेवाचा बाप आहे. ककार कमलकांता हा. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा कळाला नाही बरं का. कृष्णाने एकदा लीला केली.
गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा गोपाळांचं उच्चिष्ट खाऊ लागले आणि गोपाळांचं उच्चिष्ट खाताना ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ब्रह्मदेवाला संशय निर्माण झाला. उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामसा प्रियं. उच्चिष्ट भोजन हे तमोगुणी माणसाला प्रिय असतं आणि भगवंताच्या जवळ तमोगुण नसतो. भगवंताच्या जवळ शुद्ध सत्वगुण आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. जगत सच्चिदानंद मिळून शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे तुझे. माऊली वर्णन करतात. जगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जळीत तुझा श्याम सुंदरा शोभली रे. शुद्ध सत्वगुणाने विणलेली तुझी गोंगडे आहे. इथे रजगुण नाही आहे, तमगुण नाही आहेत आणि उच्चिष्ट सेवन करणं हे तमगुण कार्य आहे. कारणाशिवाय कार्य व्यक्त होत नाही. मग ज्या अर्थी कृष्ण उच्चिष्ट गातो त्या अर्थी कृष्णाकडे तमगुण आहेत आणि तमगुण भगवंताकडे नसतो. याचा अर्थ कृष्ण भगवान असू शकत नाही असा तर्क केला ब्रह्मदेवाने. पण ब्रह्मदेव विसरला. रामाने सुद्धा शबरीची उच्चिष्ट बोर खाल्ली नव्हती का? शबरी की बेर सुदाम जी की चावल, शबरी की बेर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोगल गावे. शबरी की बेर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोगल गावे. चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे. शबरीचे उच्चिष्ट बोर रामाने खाल्ले, मग राम भगवान नव्हते का? ब्रह्मदेव विसरला. ब्रह्मदेवाला कृष्ण भगवान होऊ शकत नाही म्हणून परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. गोपाने वास्त्र करून दिले. भगवंताने नवीन गोपाळ वास्त्र निर्माण केले. ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. गोपी सुद्धा गारण घेऊन येतात. यशोदा म्हणली तुम्ही रंग्यात का धरीत नाही? गोपी सांगतात धरू जाता आज सापडे ना. पोटवर सो धिंगाणा धरण्याचा प्रयत्न केला तर सापडत नाही. का सापडत नाही? तर सांगितलं हा ब्रह्मदेवाचा बाप आहेत, हा ब्रह्मविधीचा जनता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैचाईल हाता गे गोकुळच्या नारी ककार कमलकांता. कृष्ण नावामध्ये दुसरं अक्षर आहे रुकार. रुकार राम इत्यपि जो चित्ताचं रमण करतो, जो चित्ताला आकर्षित करतो तो कृष्ण. कृष्ण नामामध्ये क्रूचा जो रुकार आहेत ना तो सरळ नाहीये, तो वाकडा आहे. एकदा कृष्णाच्या प्रेमात जो अडकला तो बाहेर पडत नाही. कैराच्या काट्या कशा असतात? कैराच्या काट्यावर वस्त्र पडलं की फाटलं पण निघत नाही. तसं कृष्णाच्या प्रेमात जो अडकला तो बाहेर पडत नाही. कारण कृष्ण काय करतो? त्याच्या मनाला आकर्षित करतो. मनमोहना मुरलीवाला नंदोजा अलबेला. मनमोहना मुरलीवाला नंदोजा अलबेला.
मनमोहना मुरलीवाला नंदाचा हरविला मनमोहना मुरलीवाला भक्तासाठी तो जगदेवी झाला मनमोहना मुरलीवाला मनमोहना मुरलीवाला नंदाचा हरविला मनमोहना मुरलीवाला नंदाचा हरविला मनमोहना मुरलीवाला नंद झालबे मनाला ज्याने मोहित केलेलं आहे चित्ताचं आकर्षण करतो आणि त्याचं नाव मोहन आहे असा असणारा मोहन भगवान परमात्मा रुकार राम इत्यादी चित्ताचं रमण करतो चित्ताला आकर्षित करतो लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंडाचं आकर्षण करतो त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो असा असणारा कृष्ण रुकार मनाला मोहित करतो एकदा त्याच्या प्रेमात पुढे देखीला डोळा बैसाला म्हणे तोची वदने उच्चार कोणी एकी भजले नारे विकिता गोरस घ्या म्हणे एकदा त्याला पाहिलं हरिने माझे हरले चित्त भार अवित्त विसरले पाहिल्यानंतर चित्ताचं हरण केल्यामुळे विसर पडला ती काय म्हणते गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे तव तव हासती मथुरेच्या गे गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हासती मधुरेच्या गे तव तव हासती मधुरेच्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या दामोदर घ्या घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद ओ घ्या मुकुंद मुरारी गोविंद मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद ओ घ्या मुकुंद मुरारी गोविंद मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या आनंद कंद छंद घ्या वास्तविक काय म्हणायला पाहिजे दे घ्या दे लोणी घ्या लोणी हे कशामुळं घडलं तर चित्ताला आकर्षित केलं कर्षते ते कृष्ण हा रुकार राम येथे चित्ताचं रमण करतो तिसरं अक्षर आहे श शकार षडगुणपती भगवंताच्या 6 गुण आहेत माझे ज्ञानेश्वर मला वर्णन करतात
ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ हे सा गुणचे डोळे म्हणून तो भगवंतो तो आहे भगवंत. हे 6 गुण ज्याच्याकडे असतात. अगाय सद्गुणा भाग्यवंता अगाय सद्गुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीची आकांक्षा समग्र लक्ष्मीची आकांक्षा अगाय सद्गुणा भाग्यवंता अगाय सद्गुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीची आकांक्षा समग्र यशाते सुधरिता समग्र ऐश्वर्यता समग्र औदार्य समग्र ज्ञान शिरोमणी समग्र ज्ञान शिरोमणी समग्र वैराग्याची खाणी हो यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुण ज्याच्या जवळ त्याला भगवान म्हणतात. श अक्षर संख्येजवळ 6 गुण आहे. यश पहिला गुण आहे यश. काही लोक कायमचे अपयशीच. शेतीत यश नाही, व्यापारात यश नाही, नेमकं जी पिकते त्याला भावच नाही का. कधी कधी कांदे विकून टाकून मग भाव वाढतो. कधी कधी ठेवतो सवय जाऊन भावही कमी होतो. बऱ्याच अडचणी असतात. राजकारण सुद्धा ज्या पार्टीत गेलं ती पार्टी पडलीच. कायम पार्ट्या बदलवतो पण नेहमी पडलेलंच पार्टी विजयाची पार्टी पण यश हा गुण परमात्म्याचा. श्री म्हणजे लक्ष्मी ज्याची चरणाची दासी आहे. तिचा औदार्य उदारता आहे. ज्ञान ज्ञानी उपदेशला चित्रानन आणि ऐश्वर्य वाढविला अर्जुन वैराग्य शता ते बोलून हे 6 गुण त्याच्यावर आहे. शकार षडगुण पते करोष न 4थं अक्षर न नकारणार सिंहो य 2 नरसिंहाप्रमाणे उग्र आहे. भक्ता करता तो कोमलही होतो आणि उग्रही होतो. पुतणे करता उग्र झाला ना हो. पुतना मावशी जेव्हा आली उद्देश चांगला नव्हता. विष तनाला विष लावून आले ना हो. अहोमकीयम सनकालकूटम जगांच या पाय असा वेद धारण केला जणू स्वर्गातली देवांगनाच. सुंदर वेश, सुंदर नसलं तरी मन सुंदर दिसायला पाहतो. वेगवेगळे क्रीम चेहऱ्याला लागेल, केस काळे करील. आता केस काळे केलेला तर थोडं तरुण दिसतो. तरुण होणार आहे का केस काळे केलं? काहींचं मोकळं पटांगण झालं, काही टोप लावून बसवतात. टक्कल दिसत नाही म्हणून टोप. काही रोपण करून घेतात. सुंदर नसलं तरी सुंदर दिसावं वाटतं माणसाला. पुतना दिसायला सुंदर नव्हते पण रूप सुंदर धारण करून गोकुळात आली. उद्देश चांगला नव्हता. स्तनाला विष लावून कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आले. भगवान आहेत महाराज. भगवान तर सर्व ऐकतोय. अशा प्रकारे नंदालयामध्ये प्रवेश केला. अगं यशोदे बाळ कुठे जाऊ नको, आता झोपवलंय. नाव घातलं झोपलं. नाव घातल्यावर झोपत असतो. थकूनच जात होते. नाव घालणं काही एवढं सोपं.
हातपाय उडून उडून ताणून ताणून अंग सोडून सोडून आपोआप बसत होते. असं म्हणजे बघ कसं पोरगं झोपलं असं नाव घालावं लागतं. नाव घातल्याबरोबर झोपलं. यशोदेने बाळाला नाव घातलं आणि झोपवलं. जाऊ नको तिथं, झोप होती तुझी बाळाची. असं मग यशोदा बाहेर गेली, पुतणीने डोकावून पाहिलं. भगवान झोपलेलं नव्हते. भगवान म्हणले मी काय झोपायला नको. बरं भोवनीचं गिऱ्हाईक परत जवळ देऊ नये. भोवनी इकडून आहेत, कुठले बसूनच आहेत. हातपाय हलवतोय, खेळतोय. बाबा यशोदा म्हणली, पुतना म्हणली अगं यशोदा. यशोदा तर म्हणली होती झोपलाय म्हणून, आता जागीच आहे. कसा माझ्याकडे टकाटका पाहतो. ओळखलं नाही का? तुझी मावशी आहे ना, भूक लागली का तुला, दूध प्यायचं का, असं म्हणून बाळाला उचवलं आणि बाळाला उचलून बाळाचं मुख स्तनाला लावलं. तेवढ्यात बाळाने डोळे बंद केले. डोळे बंद करून भोले बाबा ध्यान करताय बघा. हे भोले बाबा, मी तरी तर लोणी खायला आलो, समोर तर विष आलं. मी विष पहिला आलोच नाही इथं, आता आल्यावर घ्या तू. भोले बाबा, विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे. समुद्र मंथनात जेव्हा हालाल विष निघाल तेव्हा तुम्ही पसंत केलं. मग आता हे पिण्याचं काम नाही करून पचवण्याचं काम तुम्ही करा. मग कृष्णाने डोळे बंद केले आणि भोले बाबाचं ध्यान केलं. देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव. भूतात्मन भूत भावना राहिला चरणाबंद त्रैलोक्यदहनादिशा. देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव जटाटवी बलज्वल प्रवाहपावितज्वले देवनन्दनन्दित भुजङ्गतुङ्गमालिका, 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 चमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयि कारचन्द्रताण्डव गणोतुन शिव शिव, गणोतुन शिव शिव, गणोतुन शिव शिव, रम्याकथा असंभ्रम रमणीपदेधरि विलोललोकिवल्लरि विराजमानमूर्धनि, विराजमानमूर्धनि, विराजमानमूर्धनि. भगत भगत ज्वलन ललाट पट्ट पावकी सूर्यचंद्र शेखरी रवि प्रतिक्षणम. ओम नमः शिवाय, 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 वंदे देवं उमापतिर सुरगुरुर् वंदे जगत्कारणम् वंदे पन्नगभूषणं वंदे पशूनां पतिम् वंदे श्रीशकाङ्कवन्दनयनं वंदे मुकुन्दप्रियम् वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करम्. डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं, पुतणेचं दुग्ध प्राशन केलं, विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंचप्राण ओढले, घाबरले पुतना, सोड कृष्णा.
सामंच मंचालमती प्रभाषणे निष्पीड्यमाना किल जीवर्मणी मुंच मुंच सोड सोड कृष्णा सोड. भगवान म्हणले मावशी मिळतं कोण दळीत नाही धरलं तर सोडित नाही. कृष्ण कोपोन जासे मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. पुतणीला मुक्त केलं. पुतणे करता नृसिंहासारखा उग्र झाला, कंसा करता उग्र झाला, नकारणार सिंह. पाचवं अक्षर अ म्हणजे अग्नी. अग्नी ज्याप्रमाणे लाकाला जाऊन भस्म करतो त्याप्रमाणे जो पापाला जाऊन भस्म. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि पुढे विसर्गाचे 2 टिंब. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे कृष्ण नाम. या कृष्ण नामाचा मणी मी माझ्या कंठात धारण केल्यामुळं माझ्या अज्ञानाचा अंधकार संपला आणि सर्व जग मला प्रकाशमय झालं असं प्रथम चरणामध्ये काठी दारीला कृष्ण मणी. 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 कंठी धरेला कृष्ण मणी. काठी धरेला कृष्ण मणी. कंठी धरेला कृष्ण मणी. ओ काठी धरेला कृष्ण मणी. 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 कंठी धरेला कृष्ण मणी. कंठी धरेला कृष्ण मणी. कंठी धरेला कृष्ण मणी. ओ अवघाजनी ती प्रकाश. अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. अवघाजनी प्रकाश. ओ अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. मी कंठात कृष्णमणी धारण केला. कृष्णमणी शब्दाचा अर्थ मण्याप्रमाणे. हा कृष्ण नामाचा मणी आहे. मणी अनेक असतात. वैडूर्य मणी आहेत, गोमेद आहेत, नीलम आहेत, पोवळा आहेत, हिरा आहेत, माणिक आहेत, मोती आहेत, पाचू आहेत. अनेक प्रकारचे मणी पाहायला मिळतात. काही मणी स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित मणी देखील आहेत. समंतक नावाचा एक मणी होता 17व्या शतकात. हजारो तोळे सोनं त्या मणी देत होते. आणखी एक मण्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतो, मंडूक मणी. मंडूक मणी म्हणजे बेडकाच्या मस्तकात एक मणी. जमिनीमध्ये खाली 3 परसाच्या खाली बेडूक पाहायला मिळतो.
जुना बेडूक असेल त्या बेडकाच्या मस्तकामध्ये मणी सापडतो असं आयुर्वेद शास्त्रात वर्णन आहे. तो मणी त्याला मंडूक मणी म्हणतात. सर्पदंशावर त्या मण्याचा उपयोग केला जातो. सर्पदंशस्थानी जर त्या मण्याचा स्पर्श केला तर तो मणी सर्पाचे विष करून देतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मणी पाहायला मिळतात. इथं कृष्णमणी जो शब्द वापरला, कंठी धैला कृष्णमणी, मी कृष्णमणी कंठात धारण केला, कृष्ण नामाचा मणी आहे. याच्यामध्ये श्यामलता आहे. याचं तेज कसं आहे? राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिय, चंद्र सूर्याचं तेज फिग पाडणार तेज या मनात. रवी शशी कळा लोपलिय, चंद्र होनी शीतळ, रवी होनी सोज्वळ, चंद्र होनी शीतळ, रवी होनी सोज्वळ, चंद्र होनी शीतळ, रवी होनी सोज्वळ, चंद्र होनी शीतळ, रवी होनी सोज्वळ. तेने मज केवळ विधियले विधियले, तेने मज केवळ विधियले विधियले, वेद कैसा लागला ओ बाई, वेद कैसा मद लागला ओ बाई. केवळ विधियले विधियले, तिने माझे मन विधियले विधियले, वेद कैसा मद लागला ओ बाई. वेद कैसा मद लागला ओ बाई. चंद्राची शीतलता कमी पडते, सूर्याचं तेज कमी पडतं, असा असणारा हा कृष्ण म्हणजे त्यामध्ये श्यामलता आहे. तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास वदन आले, कमल नयन हास वदन तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, चंद्र प्रकाश, कमल हाते वदनाते, कमल नयन हाते वदनाते. कोटी चंद्र फिके पडावे असं स्वरूप ज्या परमात्म्याचं आहे, असा असणारा श्यामलता ज्याच्यामध्ये तो कृष्ण म्हणे कंठात धारण केला, आणि त्या प्रकाशाचा परिणाम अज्ञानाचा अंधकार संपला. अवघा जनी प्रकाश हा शुद्ध प्रकाश आहे. आणि महाराज सांगतात त्या प्रकाशामध्ये आपल्याला काला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका, 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 काला वाटू एक, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. रघुबर घुमाई, रघुबर घुमाई, रघुबर घुमाई, रघुबर रघुबर घुमाई, रघुबर रघुबर घुमाई, रघुबर घुमाई, रघुबर घुमाई, रघुबर घुमाई, रघुबर घुमाई,
हरी जय कुंडली कवरदार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नारायण महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बोलो भाई सब संतन की जय हरि जय हरि जय जय विठोबार कुमाई हरि हरि विठोबार कुमाई हरि जय हरि 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 विठोबार कुमाई हरि जय जय गोपार कुमाई जय विठोबार कुमाई हरि जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई मंडळ भजनी मंडळ ग्रामस्थ धनगरवाडी बेटाशी निष्ठावून असणारं गाव आहे. छोटंसं गाव आहे, बेटाशी निष्ठा आहेत, सर्वांचीच बेटावर श्रद्धा आहेत. फक्त ओळ आता करीत जाऊ नका. कधी थोडी थोडी होती ओळ आता गावातल्या गावात बरं का, बेटाबद्दल नाही. बेटाबद्दल सगळ्यांचं प्रेम आहे. जी थोडी थोडी ओळखण होती ती पण होऊ नये. परमार्थामध्ये आपण बाकीचं सगळं विसरून एकत्रित यावं, त्यात आनंद असतो. आनंदाकरता परमार्थ आहेत, सर्वांना एकत्रित करण्याकरता परमार्थ आहेत. परमार्थ एक केंद्रबिंदू आहे. किरण जसे केंद्रबिंदूपासून लांब जातात तसं किरणाचं अंतर वाढत जातं. आणि किरण जसे केंद्रबिंदूच्या जवळ येतात तसं त्या किरणांचं अंतर कमी होत जातं. आपल्या विचारातील अंतर कमी करायचं असेल तर परमार्थ हा एक केंद्रबिंदू आहे. आपण परमार्थात यावं, एक विचाराने एकत्रित यावं, म्हणजे आपले वैचारिक मतभेद आपोआप दूर होत चालतात. परमार्थाचा मूळ उद्देश हाच असतो. आणि आपली खूप मोठी निष्ठा बेटावर आहेत. आणि ज्येष्ठ मंडळ तर आहे, पण तरुण मंडळ सुद्धा चांगल्या प्रकारचं सक्रिय आहेत. महिला तर महिन्यातून एक दिवस 30 तारखेला किंवा 31 तारखेला सेवेला येतात. म्हणून मी समस्त ग्रामस्थ धनगरवाडीकरांचं पुन्हा या ठिकाणी आणि आभार व्यक्त करतो. विढाला 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 विढाला.
राजेंद्र नामदेव रक्ते सरपंच यांच्याकडून आळंदीच्या मठाच्या बांधकामाकरिता 5,000 रुपये मदत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी भीमराज चांगदेव रक्ते यांच्या स्मरणार्थ गोदाधामाकरिता 1100 रुपये अर्पण. धन्यवाद. काल्याचा प्रसंग आहे. बराच टाइम घ्यायचं का वरून? 11ला सुरू झालं, 12:30 वाजले. आता लवकर आल्यामुळे लोकच नव्हते इथं. पुढच्या वर्षी लेट यावं काय? मग पुढच्या वर्षी मग 1 वाजता यावं लागेल. एखादं कीर्तन करून येईल मग चालेल ना. विठाला 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 विठाला. हो, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कृष्णमणी कंठात धारण केल्यामुळे अज्ञानाचा अंधकार संपलाय, जगत प्रकाशमय. अंधार म्हणजे अज्ञान. भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. नाम म्हणजे भक्ती, आणि भक्ती ज्ञानाची जननी आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली ते आचपळे होती. हे आचपळ कोण? आचपळ इंद्रिय. हे इंद्रिय फार आचपळ आहेत, पुढे जातील सांगता येत नाही. ते आचपळ इंद्रियांना स्थिर करणारं ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीचे साधन भक्ती आहे. आणि भक्तीमध्ये नामचिंतन सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून कृष्ण नामाचा मणी मी माझ्या कंठात धारण केला. त्याचा परिणाम अवघा जनी प्रकाश. आणि या प्रकाशात काय लागत आहेत? प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत, पण हा कृष्ण मनाचा प्रकार. रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे. संतांचिया अदृश्य दर्शने, संतांचिया अदृश्य दर्शने संतांचिया. त्यांचा महिमा काय वर्णो मी पावरे, त्यांचा महिमा काय वर्णो मी पावरे. अदृश्य दर्शने संतांचिया, अदृश्य दर्शने संतांचिया. महिमा काय वर्णो मी पावरे, त्यांचा महिमा काय वर्णो मी पावरे, वर्णो मी पावरे. रवी, दीप, हिरा, दाविती देखणे. चंद्राचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे. हे सर्व दृश्य पदार्थ प्रकाशित करतात. पण कृष्ण मनाचा प्रकाश अदृश्य दर्शने संतांच्या. महाराज सांगतात आमच्याकडे असा एक प्रकाश आहे जो अदृश्य तत्वाला प्रकाशित करतो, तो आहे कृष्ण मनी. आणि त्या मनाच्या प्रकाशात काला वाटायचा आहे. काही लोक 5 स्टार हॉटेलमध्ये डिम लाईट मध्ये खातात. डिम लाईट मध्ये का खातात ते? कारण ते शुद्ध प्रकाशात करण्यासारखं नसतं. जे खातात ते शुद्ध प्रकाशात करण्यासारखं नाहीये, म्हणून डिम लाईट मध्ये खातात. शुद्ध प्रकाशात सेवन करायचं असेल तर तो काला आहे. काला शुद्ध प्रकाशात सेवन करायचा आहे, तो एकट्याने खायचा नाही. काला वाटो एकमेका. पण कोणाला द्यायचा आहे? वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव म्हणजे कोण? निका वैष्णव म्हणजे सर्वस्व परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव, तुला निका वैष्णव.
या लागी शरीर सांडवा किजे सकळ गुणांचे लोण उतरीचे संपत्ती मधु सांडीचे कुरवंडी करुणी सर्व परमात्म्याच्या चरणावर समर्पित झालेला वैष्णव तो निका वैष्णव आहे. परमार्थामध्ये सर्वस्व समर्पण भाव पाहिजे. नाहीतर एक साधू होते तीर्थयात्रेला चालले, दुपारची वेळ, भूक ताण लागली पण जावंच लागेना. दुपारी एक शेतकरी आंब्याच्या झाडाखाली न्याहारी करतात, आऊत सोडून बसले काय. साधून पाहिलं, चला इथं शेतकऱ्याला पाणी तरी मागू आपण, भूकही लागली पण कमी कमी पाणी मिळत येतं. आता गाव तर दिसत नाही. साधू गेला, शेतकऱ्यांनी पाहिलं, शेतकऱ्यांनी त्या साधूचं दर्शन घेतलं. महाराज या योग आमचे, अशा जंगलातही साधूचं दर्शन झालं. त्यांनी पाणी पाजलं. जेवणाची वेळ झाली, महाराज या 2-2 घास खाऊ आता. त्यांच्या साधूला जीव घातलं. म्हणजे महाराज एक विचारू का, काय ही नवीन विहीर खोदलेली, तिला पाणी पण चांगलं आहे, गोड पाणी आहे, पण अजून पूजा झालेली नाही, जलपूजन. मला असं वाटतं एवढा चांगला योग कधी यायचा. एवढे मोठे साधू महात्मा चालून आले, मला असं वाटतं तुम्ही करा पूजा. पुढं ब्राह्मण सगळे बसतात. साधून सांगितलं, अरे बाबा पूजा करायला मुहूर्त लागतं, बघा म्हणले मुहूर्त. तर साधूने पंचांग काढलं, पाहिलं मुहूर्त 5 दिवसानंतर आहे. म्हणजे थांबा 4-5 दिवस. तुमच्याकडं बाप पुढे जाऊन पोरं रडायचे, साधूला काय जायचं तीर्थाचं 4-5 दिवस लेट होईल, त्यामध्ये काय होईल. साधू म्हणले, ठीक आहे, हा शेतकरी एवढा आग्रह करतोय, आपलं काय काही नाही आहे, माणसं जोडायचे, साधूचं काम काय समाज जोडणं. त्या साधूला तो शेतकरी घरी घेऊन गेला. साधून सांगितलं, मी कोणाच्या घरात नाही थांबत, मंदिरात थांबत. मंदिरामध्ये गाडी टाकून दिली, पाणी वगैरे आणून दिलं. साधू बसले मंदिरात. लोक याचे दर्शन घ्यायचे. उन्हाळ्याचे दिवस, कोरडवाहू जमीन, कामं फार नव्हते. मग संध्याकाळी म्हणे, करा महाराज प्रवचन. बसले गाव येऊन बस प्रवचन ऐकताना. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस झाले. त्या साधून त्या शेतकऱ्याला सांगितलं, बघ उद्या सोमवार आहे, उद्या मुहूर्त आहे, जा बरं शेतात, पाणी स्वच्छ नसेल तर स्वच्छ करा, उद्या पूजा करायची आपल्याला. तो शेतात आला, त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं. तिथं हा घरी गेल्यानंतर 2 कुत्र्यांचं भांडण झालं, ते विहिरीत पडले, मेले, सडले, फुगून वर आले. 4 दिवसापासून शेतात आलाच नाही, ते कुत्रे फुगले, सडले ना, दुर्गंध यायला लागला. घरी गेला, म्हणले, महाराज असं असं घडलंय, विहिरीमध्ये कुत्रे सडून पडले, दुर्गंध येतो, आता उद्या पूजा कशा करायची. सांगितलं, असं करा, पाणी उपसून टाका, कुत्रे काढून टाका, नवीन पाणी येईल, पाहिजे पूजा आपल्याला. तो शेताला मोटर चालू केली, सगळं पाणी उपसून टाकलं. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतो, पुन्हा दुर्गंध येतो. भले महाराज पाणी तर उपसलं, दुर्गंध काही गेला नाही. असं कसं काय, पाणी उपसून दुर्गंध गेला नाही. त्या साधून त्याला, कुत्रे काढले का, नाही म्हणे, कुत्रे तसेच होते. आता कुत्रे जर तसेच ठेवले, 100 वेळा पाणी उपसलं, दुर्गंध जाईल का. आम्ही सुद्धा भजन कीर्तन परमार्थ करतो, आमचे पाणी उपसायचं काम करतो, पण आमच्या आतमध्ये सडलेले कुत्रे आहेत ना, हे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत अंतकण स्वच्छ कसं. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाचे निघे तो
काम क्रोधादी विकार घेऊन जर आम्ही परमार्थ करतो आहे, परमार्थ करतोय म्हणजे पाणी उपसायचं काम चालू आहे, पण हे काम क्रोध रूपी सडलेले कुत्रे आपल्या अंतकणात तसेच पडून आहेत. त्यामुळे हा दुर्गंध जात नाही. त्याकरता शुद्ध अंतःकरण असावं, अज्ञानाचं आवरण जावं, आणि म्हणून शुद्ध प्रकाशात हा म्हणजे शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात हा काला सेवन करायचा. हा जीव ब्रह्म ऐक्यरूपी काला आहे. काला म्हणजे काय? दोन किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला आहे. असा असणारा काला. शिंके लावेले दुरी होतो तिघांचे मी वरी, तुम्ही व्हारे दोन्हीकडे मुख बसरवणेकडे, वहा तिथ्या धारा घ्या रे दोन्हीच्या कोपरा. उंच शिंक टांगलाय बरं का. शिंक्यावर मटकी आहे, त्या मटकीपर्यंत पोहोचायचं. तिघांच्या वर जावं लागतं. गोपाळावर गोपाळ, गोपाळावर गोपाळ, गोपाळावर गोपाळ, आणि त्याच्यावर तिघांच्या वर काय जावं लागतं? ते तीन कोण आहेत? सत्व रज तम त्रिगुण आहेत. ब्रह्म त्रिगुणातीत आहेत, माया त्रिगुणात्मिका आहेत. त्रिगुणात्मिका मायेच्या पलीकडे त्रिगुणातीत ब्रह्म आहेत. मग त्रिगुणातीत ब्रह्माच्या प्राप्तीकरता त्रिगुणाच्या म्हणजे तिघांच्या पलीकडे जाऊन आणि जीव ब्रह्मैक्योपी काल्याचा लाभ घ्यायचा. आणि तो काला एकमेकाला वाटायचा. कोणाला? जो निका वैष्णव आहे, जो सर्वस्व परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव आहे, तो आहे काल्याचा अधिकारी वैष्णव निका संभ्रम. ज्याचा अंतःकरण शुद्ध झालेला आहे, अंतःकरणातील दोष गेलेला आहे, परमात्म्याशी समर्पण आहेत, हा निका वैष्णव, तो काल्याचा अधिकारी. बाकीचे सगळे अनाधिकारी. मग अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये तुकोबारायांनी ब्रह्माधिकांना बसवलं. तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मादिका, 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 हे वाकुलिया ब्रह्मादिका, 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 वाकुलिया ब्रह्मादिका. हे उत्तम लोका दाखवो, उत्तम लोका दाखवो, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. उत्तम लोका दाखवो, उत्तम लोका दाखवो, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखव. ब्रह्मादिकांना आम्ही काला देणार नाही, कारण ते अधिकारी नाही आहे. चुकीच्या व्यक्तीच्या हातात देऊन काय उपयोग आहे? ब्रह्मदेवाला कृष्ण काळाला असता तर गोपाळ वस्त्र करून दिले नसते. इंद्राला कृष्ण काळाला असता तर गोवर्धन लेण्यामध्ये जलवर्षा झाली नसते. गोवर्धन लीला जेव्हा भगवंतांनी केली, गोकुळवासींना सांगितलं इंद्रयाग बंद करा. गोवर्धन ही कर्माची देवता आहे. गोवर्धनामुळे पाऊस पडतो, गोवर्धनावर गवत येतं, ते गवत खाल्ल्यावर, चारा खाल्ल्यावर आपल्याला दूध मिळतं. आपलं आर्थिक स्रोत म्हणजे गोवर्धन आहेत. गोवर्धनाची पूजा करा. गोवर्धनाची पूजा केली, पण इंद्राला राग आला.
इंद्राने 7 दिवस जलवर्षा केली, पण गोकुळ वाहून गेलं नाही. एवढं पाणी कुठं गेलं? 7 दिवस जर मुसळधार पाऊस पडला रात्रंदिवस तर गाव वाहून जायला पाहिजे ना. गंगेला, गोदावरीला महापूर आला होता 2019 मध्ये, 16 मध्ये. 10-12 तास पाऊस झाला महापूर आला. असं जर 7 दिवस पाऊस झाला तर काय होईल? गोकुळ वाहून जायला पाहिजे. गोकुळ तर यमुनेच्या तीराला होतं. मग एवढं 7 दिवस जे मुसळधार पाऊस पडला, हे पाणी गेलं तिथे संग कुठे गेलं? एक कथा सांगितली जाते. एकदा सीतामातेने रामप्रभूंना विचारलं, फार दिवसापासून आपल्याकडे कोणी साधू संत जेवायला आले नाही, काही साधूंना निमंत्रण द्या. आणि अशा काही साधूंना बोलव की जे भरपूर जेवतील. त्यात अर्धी पोळी खाल्ली पुरे. खाऊ घालणं समाधान वाटत नाही ना. जरा भरपूर खाल्लं पाहिजे, म्हणजे मग मला खाऊ घालायचं समाधान वाटेल. असे कोणतरी साधू बोलवा भरपूर खाणार आहे. रामप्रभू म्हणजे ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर काय हरकत नाही. भगवान रामचंद्रांनी अगस्त्य ऋषींना आमंत्रण दिले. आता येते अगस्त्य, त्यांनी एका घोटात समुद्र विचारला. दोघं म्हणले तर किती खाऊ घाल. अगस्त्य ऋषींना भोजनाचं निमंत्रण दिलं. सीतामातेने स्वयंपाक केला. अगस्त्य ऋषी आले, ताट वाढलं. ऋषी म्हणजे काय वाढलं? घशाच्या खाली जायचं नाही मला. काय व्हायचं माझं? नाही, तुम्ही जेवायला बसा, काही काळजी करू नका, तुम्हाला गरम गरम चालू तसं खाऊ घालतो, स्वयंपाक चालू आहे. अगस्त्य ऋषी जेवायला बसले. सीतामाई स्वयंपाक चालून, वाढायचंही चालून, गरम गरम जेवणही चालू. असं करता करता कणिक संपली, कणिक मळली, पुन्हा भाजी संपली. बापाचं काही जेवायचं थांबायलाच तयार नाही. सीता सुद्धा घाबरले, तर करायचं काय? तिथे गणपती बाप्पाचं स्मरण केलं. हे गणपती बाप्पा, तुमच्या रिद्धी सिद्धीला घेऊन लवकर या. आता हे माझ्या पलीकडे गेलं. गणपती रिद्धी सिद्धीला घेऊन हातामध्ये झाऱ्या घेऊन स्वतःला स्वयंपाकाला. झाला स्वयंपाक सुरू, जेवणही चालून, स्वयंपाकही सुरू. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. रात्रंदिवस जेवण चालून, स्वयंपाकही चालू. सीता गेली रामाकडे. म्हणली, खाण्याची पद्धत आहे. असे साधू काही बोलीत जाऊ नका. तू तर म्हणली खूप खाणारे साधू बोलवा, म्हणून मी बोलवलं. खाण्याची पद्धत आहे का नाही म्हणून. 15 दिवसापासून सारखं जेवण चालू, रात्रंदिवस स्वयंपाकही चालू. रामप्रभू गेले अगस्त्य ऋषी म्हणजे, महाराज पाणी आणू का? अर्ध जेवण झालं म्हणजे एक घोट पाणी प्यायला पाहिजे, पाणी घेऊन येऊ का? अगस्त्य ऋषी म्हणले, मग असं करून अर्ध जेवण झाल्यानंतर मागेल म्हणले मी पाणी. गणपतीच्या हाताला झाऱ्यात सटला. अजून अर्ध सुद्धा झालं नाही. अर्ध जेवण झाल्यानंतर मागेल पाणी, अजूनही पाणी मागेल. पूर्ण कधी व्हायचं? गणपतीलाही घाम फुटला. भगवान रामचंद्र म्हणले, महाराज आता घ्या आवरून, सगळे थकले. ठीक आहे म्हणले, भगवान तुमच्या आज्ञेनुसार आलो, तुमच्या आज्ञेनुसार संपायचं. ठीक आहे म्हणले, आता आणू का पाणी? त्याने सांगितलं, तुम्ही या युगात भोजन केलं की दुसऱ्या युगात पाणी पित असतो. तऱ्हेतऱ्हेचे साधू असतात. एकदा एक साधू भेटले होते आम्हाला राजस्थानमध्ये. म्हणजे, महाराज मी एका राज्यात झोपतो, दुसऱ्या राज्यात स्नान करतो आणि तिसऱ्या राज्यात जेवण करतो. मी म्हटलं कसं काय? काय नाही, रेल्वेत बसायचं बिगर तिकटी. सुपर एक्सप्रेस मध्ये, एका रात्री एक्सप्रेस मध्ये बसलो की दुसऱ्या दिवशी दुसरं राज्य, तिथं स्नान करायचं, तिथून जेवण झालं की तिसऱ्या दिवशी झोपायला तिसऱ्या राज्यात. साधू एक तऱ्हेचे राहतात. त्यांनी सांगितलं, महाराज या युगामध्ये मी भोजन केलं तर पुढच्या युगात पाणी पिल, आणि म्हणून त्रेतायुगामध्ये
भोजन केलं, द्वापार युगामध्ये पाणी पिले. ज्या वेळेला भगवंतानी आणि गोवर्धन धारण केलं आणि 7 दिवस जलवर्ष झाली, ते पाणी अगस्त्य ऋषींनी पिऊन टाकलं आणि म्हणून गोकुळ वाहून गेलं नाही. गिरिराज गोवर्धन धारण केला भगवंताने. गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी. तेव्हापासून कृष्णाचं एक नाव बोललं गिरिधारी. गिरिराज गोवर्धन धारण केला. पण इंद्राने पहिलं 7 दिवस पाऊस पडून गोकुळाचं काहीच झालं नाही. इंद्राला पश्चाताप झाला आणि इंद्राने भगवंताची स्तुती केली आणि इंद्र निघून गेला. महाराज सांगता इंद्राला कृष्ण कळाला नाही, ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला नाही, आणि म्हणून आम्ही वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकात दाखव. ब्रह्मादिकांना काला तर देणार नाही, पण वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार. मग या काल्याचे अधिकारी कोण महाराज? महाराज सांगते आम्ही आहोत या भूमंडळातील गाडे वीर. शेवटच्या चरणामध्ये तू कामाने भूमंडळी, 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 तू कामाने भूमंडळी. आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे, कालावा तुळे कामेगा, कालावा तुळे कामेगा. आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे, कालावा तुळे कामेगा, कालावा विढाल विढाला 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 विढाला. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाढे, या भूमंडळातील आम्ही गाढे वीर आहोत. आम्ही काल्याचे अधिकारी आहोत. काल्याचा प्रसंग अनेक लीला भगवान परमात्मा करतात. त्यामध्ये चौरी लीला करू लागले. व्रजे वसंतं नवनीत चौरम, गोपांगणानांच दुकुल चौरम, श्रीराधिकायां हृदय चौरम, चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. भगवान चौरी लीला करू लागले. गाराणे येऊ लागले. गवळण सांगती गाराणी, रात्री रात्राचक्र पाणी, पाहुणे दही दूध तुपलोन योग्य फुडली विरजणी, आगे बाई कोणाशी आवरणा कोटवर सोसो धिंगाणा. यशोदा कृष्ण असं का करतो? काय येऊन का करीत असे? चोरी किती सांगो तरी नाही कसे हरी. आजपासून चोरी करायला जायचं नाही. यशोदा मंथनाला लागली. मंथन करू लागले. यशोदा घुसडीत स्तन मागे रे भगवंत, स्तन मागे भगवंत, स्तन मागे रे भगवंत. यशोदा घुसडीत स्तन मागे रे भगवंत, स्तन मागे रे भगवंत, स्तन मागे भगवंत. आळ घालोनी पदरो, आळ घालोनी पदरो, आळ घालोनी पदरो, आळ घालोनी पदरो, आळ घालोनी पदरो. बाजित से जगदीश्वर,
वाजित जे जगदीश्वर वाजित जे जगदीश्वर घालोनी पधार वाजित जे जगदीश्वर वाजित जगदीश्वर वाजित जे जगदीश्वर यशोदा माता बाळा स्तनपान करू लागली तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध उडायला लागलं. यशोदा दुधाकडे पळाली. कृष्णाने पाट्यावरचा वरंटा घेतला आणि दयाचा धिंगाणा माठ पोहोचला. यशोदा म्हणजे कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळ. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. घुमरे वाजे घमामा. 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 हमामा पोरा हमामा. घुमरे वाजे घमामा. हमामा पोरा हमामा. घुमरे वाजे घमामा. घुमरे वाजे घमामा. घुमरे वाजे घमामा. हो खेळ मोडला. चला ओळू काही भैसो जेव एके ठाई बहु केली वणवण पाय पुढे झाला. खांदे भार पोटी भोग काय खेळावाचे सुखाव घ्या सुडील्या मोठा आजीचा दही कला गोमटा ग्यारे ग्यारे देवात आम्हा देतो पंढरनाथ बुधा घेऊन या करी पिंड्या वाटे तो शेदुरी बांधाच किती घात प्रसाद देतो पंढर. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भोवती गोपाळ बसले. भगवान काला करताय त्यामुळे सेवेकरी महिला मंडळ यांनी 34 रुपये दक्षिणा अर्पण केली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्रामस्थांच्या वतीने सेवेकरी महिलांना नारळ दिला जाईल. या इकडं फक्त सेवेकरी महिला येतील, बाकी कोणी उठू नका. दर्शन कीर्तन संपल्यानंतर होईल. चला बेटामध्ये 30-31 तारखेला सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ धनगरवाडी आपण सर्वांनी विभ्रद्वे निर्जटपटे संघ व्यतिरिक्त कक्षे वामे पाणो मसनकोलंत फलांगुलेशो. भगवान परमात्मा काला करतात यामुळे केला. अवघ्या सुरील्या मोठा आजीचा दही काला घोमटा ग्यारे ग्यारे देवात आम्हा देतो पंढरीनाथ मधा घेऊन या करी पेंद्या वाटेतो शिदोरी भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरी. यमुनेच्या तीराला भगवान काला करतात. करूया कला. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कंठ हरिला कृष्ण मणी अवघाजने प्रकाश काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरागाने वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली जय जय बोले वेडीवा कोटी होतनी करा समापरात महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे जाणे चुराया का पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम